हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. यामध्ये आपण अध्याय 5वा कर्म संन्यास योग कृष्ण भावना भावित कर्म याचं अध्ययन आज करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्या समोर ठेवली, त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला, त्यामुळे या संधीचा लाभ आपण घर बसल्या घेऊ शकलो आहे. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. माझा अभ्यास सतत चालू राहावा म्हणून माताजी मला प्रोत्साहन करत असतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गात उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. सर्व उपस्थित भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 5वा करतो आहोत. अध्याय 5वा कर्म संन्यास योग किंवा कृष्ण भावना भावित कर्म असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. तर आपण तिसरा अध्याय समजून घेतला होता बघा. तिसरा अध्याय जो होता त्याचं नाव कर्मयोग असं होतं. आणि हा जो अध्याय आहे हा या कर्मयोग हा जो अध्याय आपण शिकलो ह्याचा विस्तार असंच म्हटलं तरी काही म्हणजे आपण असं समजू शकतो की हा या अध्यायाचा विस्तारच आहे, तिसऱ्या अध्यायाचा. तर तिसऱ्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी आपण शिकलो होतो त्याची थोडीशी उजळणी करूया, म्हणजे आपल्याला आजच्या अध्यायाचा समजायला हा सोपा जाईल. तर बघा, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग मध्ये अर्जुनाला काही प्रश्न पडले होते. सुरुवातीला त्याचा गोंधळ उडला होता. दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं आत्म्याचं, आणि त्याने समजून घेतलं होतं की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. आणि ह्या आत्म्याचा आकार किती आहे, तर केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. आता अर्जुनाचा काय समज असतो की आपण तर शरीर नाही, आपण आत्मा आहे, आणि ह्या आत्म्याचा आकार तर हा एवढा लहान आहे, इतका सूक्ष्म आहे आत्मा, मग ह्या आत्म्याला राज्य कशाला पाहिजे. आता बघा, अर्जुनाला युद्ध तर करायचं नाहीये आणि कृष्णांनी दिलेलं तो ज्ञान ऐकतोय, पण युद्ध न करण्याच्या वेगळ्या वेगळ्या तो सबबी शोधून काढतोय आणि युद्ध करायला तो नकार देतोय. आता दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला जेव्हा आत्म्याचं ज्ञान दिलं त्याला आत्म्याचे वेगवेगळे गुणधर्म सांगितले की तो नाश पावत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही. आणि त्यानंतर कृष्ण काय म्हणाले होते की स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे भक्तीच्या कार्यामध्ये कुठलंही हानी किंवा ऱ्हास होत नाही. या कार्यामध्ये थोड्याशा प्रगतीने पण आपली मोठ्या भयापासून संरक्षण होतात. तर मोठं भय म्हणजे कुठलं, अधःपतनाचं भय म्हटलं होतं आपण. म्हणजे काय, तर भक्तीमध्ये केलेल्या प्रयत्नांचा लाभ कसा असतो, तर शाश्वत काळासाठी टिकतो, असं कृष्णांनी समजावलं होतं अर्जुनाला. म्हणजे आता इथे कृष्ण काय सांगत होते अर्जुनाला की कर्म केल्याने तुझं रक्षण होईल. आता अर्जुनाने जी कारणं दिली होती युद्ध न करण्याची, त्यातलं पहिलं कारण जे होतं ते दया किंवा करुणा असं म्हटलं होतं. तो म्हणत होता की कौरवांच्या सेनेमध्ये सर्व माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मी यांना काही मारू शकत नाही, ते माझ्या दयेचे पात्र आहेत.
त्यावरती कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. मग अर्जुनाने सांगितलं की युद्धामध्ये मला स्वजनांची हत्या करावी लागेल. आता त्यावरती कृष्णांनी काय ज्ञान दिलं होतं की भक्तीमध्ये केलेलं जे कार्य असतं ते पाप धरलं जात नाही. म्हणून आता अर्जुन काय म्हणतोय की पहिलं कृष्णा तुम्ही मला ज्ञान दिलं, आता तुम्ही मला सांगता की कर्म करा. आता नेमकं मी काय करू? आत्म्याचं ज्ञान घेऊ आणि ज्ञानी बनू की मी भक्तीमध्ये कर्म करू, असा त्याचा गोंधळ होता. आता कृष्ण कसे अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगून त्याला युद्ध करायला प्रेरित करतात. पण अर्जुनाला काय वाटत असतं की भक्तीमध्ये कर्म करायची नसतात. म्हणून तो कृष्णांना सांगत होता मला एक काहीतरी करायला सांगा, निश्चितपणे सांगा की मी भक्ती करू की मी आता युद्ध करू. अर्जुनाचा समज काय आहे की भक्तीमध्ये काही करावं लागत नाही, म्हणजे शांत बसायचं, कुठलं कर्म करायचं नाही, म्हणून त्याचा हा गोंधळ उडालेला आहे. आता बघा, निष्काम कर्म हे आपण समजून घेतलं होतं तिसऱ्या अध्यायामध्ये. काय निष्काम कर्म म्हणजे काय? तर आता आपल्याला कर्माच्या फळातून अनासक्त आपण झालो, म्हणजे कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलं, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केलं, तर आपली हृदय शुद्धी होईल. आता कृष्णांनी आपल्याला हे समजावून सांगितलं होतं. बघा, कर्माची जी फळं असतात किंवा कर्माची जी प्रतिक्रिया असतात, पाप आणि पुण्य हे त्याला म्हटलं जातं. तर हे दोन्ही प्रतिक्रिया झाल्या कर्माच्या. तर हे पाप भोगायला किंवा पुण्याचा फळ भोगण्यासाठी आपल्याला शरीर घ्यावं लागतं, पुनर्जन्म घ्यावा लागतो. मग हे शरीर कुठलं असू शकतं? तर माणसाचं पण असेल, प्राण्याचं पण असेल किंवा वृक्षाचं पण असेल. आपल्या इच्छा आणि कर्म हे कसं आहे त्यानुसार हे ठरवलं जातं. आता एखाद्याने खूप चांगली कर्म केली असतील तर त्याला स्वर्ग लोकाची, उच्च ग्रहाची प्राप्ती होईल. पण स्वर्गामध्ये तो आनंद उपभोगेल, पण त्याचा पुण्य संचय जेव्हा क्षीण होईल तेव्हा त्याला परत पृथ्वीवरती यावं लागेल. आता हे झालं चांगल्या कर्माबद्दल. वाईट कर्म केली असतील एखाद्याने, त्याच्या प्रतिक्रिया म्हणून त्याला प्राण्यांचंही शरीर मिळू शकतं. म्हणजे आपण मग चांगली कर्म करायची नाहीत का? आता आपण इथे काय समजून घेतलं होतं की कर्म करायची, पण करण्याची पद्धत बदलायची, कृष्णांच्या आनंदासाठी करायची. म्हणजे आता आपण गोरगरिबांना जर का अन्नदान करत असू तर प्रथम आपण कृष्णांना अर्पण करायचं अन्न, आणि मग ते आपण त्यांना प्रसाद वाटायचा. म्हणजे करण्याची पद्धत तीच आहे, फक्त आता ते कार्य आपण भगवंतांच्या बरोबर जोडून घेतलं. आता हे सकाम कर्म, सकाम कर्म म्हणजे काय? कुठल्याही लाभ प्राप्तीच्या इच्छेने केलेलं जे कर्म असतं ते ते सकाम कर्म आहे. ते आपल्या बंधनाला कारणीभूत ठरतं. आणि निष्काम कर्म जे आहे, निष्काम कर्म म्हणजे आपण काय म्हटलं की कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म, आणि कर्माचं फळ किंवा प्रतिक्रिया ही आपण कृष्णांना अर्पण करतो, ज्याने आपण आता कर्मबंधनात अडकत नाही. आपण खूप उदाहरणं पण बघितली होती की गृहिणींनी घरी स्वयंपाक करतो आपण, आणि कुटुंबाला आपण अन्न देण्याच्या आधी, सगळ्यांना अन्न देण्याच्या आधी प्रथम आपण कृष्णांना अर्पण करावं आणि मग प्रसाद सगळ्यांनी खायचा. प्रभूजी माताजी जे व्यवसाय करत असतील, नोकरी करत असतील, त्यांनी आपल्या अर्थार्जनाचा काही भाग कृष्ण सेवेमध्ये द्यायचा. आपले नातेवाईक, आपले इतर कुटुंबीय, मित्र परिवारांना सगळ्यांना कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्यायचं. म्हणजे कार्य आपण कशी करायची की ज्या प्रकारे आपण भगवंतांना जोडू शकतो त्या कार्यामध्ये, अशा प्रकारे आपल्याला कार्य करत राहायचंय, ज्याने आपण आता ही कार्य निष्काम कर्मामध्ये बदलू शकतो, ज्याने आपल्याला कर्मबंधन लागू पडत नाही. आता हे आपण निष्काम कर्माबद्दल समजून घेतलं. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये श्री श्री प्रथम राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांच्या चरणी कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून आपण प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचाही आशीर्वाद घेऊया. त्यांनी एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आहे, त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकतोय. त्यांचे आशीर्वाद घेऊन वर्गाकडे वळूया. आता कालच्या अध्यायाचा सारांश आहे बघा. कालचा अध्याय होता चौथा अध्याय, ज्ञानयोग शिकलो आपण. या ज्ञानयोगामध्ये आपण गीतेचा इतिहास शिकलो की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान विवस्वान, सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं, आणि साधारण 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीता पृथ्वीवर आली होती. मग 4 संप्रदायांच्या बद्दल आपण संपलो की ज्या परंपरेतून आपल्याला कृष्णांनी सांगितलं तुम्ही ज्ञान घेऊ शकता. ब्रह्म, वैष्णव, गौडीय संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, म्हणजे अधिकृत परंपरेतून ज्ञान घेण्याचं महत्व आपण समजून घेतलं होतं. मग कृष्णांचं शरीर आणि आपलं शरीर ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे कृष्णांनी सांगितलं. कृष्णांचं कसं आहे, आध्यात्मिक आणि शाश्वत स्वरूप आहे. आपलं भौतिक शरीर आहे, नाश होणारं शरीर आहे. कृष्ण कसे आहेत, अवतार घेतात, त्यांची लीला संपली, कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. आणि आपण कसं जन्म मृत्यूच्या चक्रात बांधलेले असतो, कर्माच्या प्रतिक्रिया भोगण्यासाठी बद्ध असतो, आणि त्यामुळे आपल्याला शरीर धारण करावंच लागतं.
मग वर्णाश्रमाची विभागणी आपण समजून घेतली. त्यामध्ये आपण कृष्णांनी आपल्याला महत्वाचं सांगितलं की गुण आणि कर्म याप्रमाणे ही विभागणी होते. ही विभागणी जन्मावर आधारित नसते. कर्म, अकर्म, विकर्म याबद्दलही आपण माहिती घेतली. आणि अध्यायाच्या शेवटी आपण गुरूंचं महत्व जाणून घेतलं होतं की आध्यात्मिक प्रगतीसाठी एकमेव मार्ग कुठला आहे? गुरूंचा आश्रय घेणं. आता आपण आजच्या 5व्या अध्यायाकडे वळूया. 5व्या अध्यायामध्ये आपण काय काय शिकणार आहोत बरं? तर आता या अध्यायामध्ये पण अर्जुनाचा गोंधळ आहे. अर्जुनाचा गोंधळ असा आहे की मला तुम्ही एक काहीतरी निश्चितपणे कृष्णा सांगा. कर्माचा मी संन्यास घेऊ की मी कर्मयोग करू? त्यावर कृष्ण त्याला काय ज्ञान देतात की कर्मयोग हा कर्म संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे आणि निष्काम कर्म केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. निष्काम कर्म म्हणजे आपण काय समजून घेतलं की कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म आणि कर्माची प्रतिक्रिया किंवा फळ आपण कृष्णांना अर्पण करतो. आणि याच अध्यायामध्ये आपण शांती सूत्र जे आहे ना त्याबद्दलही शिकणार आहोत. या अध्यायातला तो हा शेवटचा श्लोक आहे ज्याला शांती सूत्र म्हटलं जातं. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. गीता माताजी पुढची स्लाइड. हा. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता इथे काय समजवलंय या श्लोकाद्वारे. आपण बघा ज्ञान घेतो गुरूंकडून, शिक्षकांकडून जे आपल्याला ज्ञान मिळतं, आपल्याला काही ते ज्ञान नीट समजलं नाही तर आपण तिथे लक्ष देऊ शकलो नाही, त्यामुळे आपण नीटचं ग्रहण करू शकलो नाही. मग जेव्हा हे ज्ञान आपल्याला वापरण्याची वेळ येते ना तेव्हा मग आपला गोंधळ होतो. पण जो चांगला शिष्य असतो ना तो काय करतो, न समजलेल्या गोष्टी आपल्या गुरूंकडून लगेच समजावून घेतो, त्यांना प्रश्न विचारतो, शंका विचारतो आणि ते ज्ञान तो परत समजावून घेतो, ज्याद्वारे आता जीवनात त्याला ते वापरता येतं. आता इथे अर्जुन तेच करतोय. तो कृष्णांना प्रश्न विचारतोय की कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करायला सांगितला आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा पण करता. आता मी नेमकं काय करू? मला नीटसं समजावून सांगा तुम्ही. आता कसं आहे, अर्जुनाने आपण समजून घेतलंय की अर्जुनाच्या मनात आलेले सगळे प्रश्न कसे आहेत आपल्या वतीने तो विचारतोय. कृष्णांनी व्यवस्थितपणे आपल्याला समजावून सांगावं, कृष्णांच्या मुखातून त्यांची वाणी ऐकून आपल्याला नीट समजावं या हेतूने तो प्रश्न विचारतो. आता पुढची स्लाइड घेता माताजी. अर्जुनाचा हा गोंधळ काय आहे ते आपण आता बघून घेऊया. आता बघा पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने आपल्या युद्ध न करण्याची 5 कारणं आपल्याला दिलेली होती. तो काय म्हणत होता? पहिलं कारण म्हणजे होतं त्याचं दया किंवा करुणा. तो म्हणाला की या कौरवांच्या सेनेमध्ये सर्व माझे नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारू? हे माझ्या दयेचे पात्र आहेत. तेव्हा कृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान देतात, आत्म्याबद्दलचं ज्ञान सांगतात की शरीर कसं आहे, नश्वर शरीर आहे, भौतिकाचं बनलेलं आहे आणि वस्त्रासारखं हे बदललं जातं. पण आत्मा कसा आहे, शाश्वत आहे. शरीर जीर्ण झालं की आत्मा स्थलांतर करतो आणि पुढचं शरीर धारण करतो. त्यामुळे तू शरीराचा शोक करू नकोस. वांसासी जीर्णानी यथा विहाय, म्हणजे जीर्ण वस्त्र कसं आपण बदलतो तसा आत्मा जीर्ण शरीर, क्षीण शरीर बदलून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मग अर्जुनाचं दुसरं कारण होतं युद्ध न करण्याचं की आनंद नाही. त्यावर कृष्णाने त्याला कर्मकांडाचं ज्ञान दिलं होतं. कर्मकांड म्हणजे काय? कर्माचं फळ सांगितलं होतं की तू युद्धामध्ये मृत्यू पावला असता तुला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल आणि युद्ध जिंकला असता तुला राज्य मिळेल, तू सम्राट होशील, त्यामुळे आनंदच आहे, दोन्ही ठिकाणी तुला आनंदच मिळेल. तिसरं कारण होतं अर्जुनाचं की माझे गुरुजन आहेत, नातेवाईक आहेत, त्यांची मला हत्या करावी लागेल जे पाप आहे. मग त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की माझ्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये, माझ्या भक्तीमध्ये केलेलं कार्य पाप धरलं जाणार नाही. इथे त्याला भक्तियोग किंवा बुद्धियोगाचं ज्ञान कृष्णांनी दिलेलं होतं. आणि त्याच्या नंतरचं एक कारण त्याने सांगितलं होतं की पारिवारिक परंपरा नष्ट होतील. त्यावर कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं की तू तुझा कर्तव्य पार पाडलंस, कार्य केलंस शास्त्राच्या अनुसार, तर इतरांच्या समोर तू तुझा आदर्श ठेवशील आणि इतर जण तुझं अनुसरण करतील आणि प्रत्येक जण जेव्हा आपापलं कार्य कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडेल तर त्यावेळेला राज्यामध्ये सुख शांती आणि आनंद नांदेल. आता तिसऱ्या अध्यायाचा पुढे आपण जो श्लोक बघणार आहोत त्याच्यामध्ये तिसऱ्या अध्यायाचा आधार घेतलेला आहे 17व्या आणि 18व्या श्लोकाचा, ते आपण वाचूया. माताजी घेता पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. परंतु हम्म. तो आत्म्यातच रममाण झाला आहे, त्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी ते कोणतेही कर्तव्य नसते. 3.18. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या दोन श्लोकांद्वारे आपल्याला काय सांगितलंय आपण समजावून घेऊया. आत्मसाक्षात्कार ज्याला झाला आहे त्याला काही कर्तव्य उरत नाही असं म्हटलेलं आहे. मग आता अर्जुनाला काय वाटतं जेव्हा अर्जुन हे ऐकतो की आत्मसाक्षात्कार झालेल्याला काही कर्तव्य उरत नाही, तर अर्जुन काय समज करतोय की मला माझं कर्तव्य करायचं नसेल तर मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायला हवा. पण पुढच्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की जो आत्मसाक्षात्कारी असतो तो कसा आहे, तो कृष्णांबरोबर जोडलेला आहे. त्यामुळे त्याला इतर सजीवांच्या बरोबर सजीवांच्यावर अवलंबून राहण्याची गरज नसते. तो कृष्णांशी पूर्णपणे जोडला असल्याने त्याला त्याचं कर्तव्य त्याने केलं नाही तरी चालतं. आता हे सगळं ऐकल्यावरती अर्जुनाला वाटतं की मला माझं कर्तव्य करायचं नाहीये. अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये, त्याला पटलेलंच नाहीये अजून युद्ध मला केलं पाहिजे, म्हणून तो सबबी शोधतोय. आणि आता तो काय ठरवतो की मी आता आत्मसाक्षात्कार करून घेईन पण मी युद्ध करणार नाही. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया 4थ्या अध्यायातला 33वा श्लोक आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. त्याच्यामध्ये बघा आता अर्जुन कसं काय कृष्ण काय सांगतात अर्जुनाला. वाचता माताजी. हरे कृष्ण. हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या 4थ्या अध्यायातला हा 33वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले की सर्व कर्मयज्ञांचा अंत दिव्य ज्ञानामध्ये होतो. आता हे समजून घेतल्यामुळे कृष्णांचं हे वाणी ऐकल्यामुळे आता अर्जुन म्हणतो की मी मग कर्म कशाला करू, सगळ्या यज्ञांचा अंत जर का दिव्य ज्ञानामध्येच होणार आहे तर मग मी कर्म कशाला करू. आता बघा हे समजून घेताना आपण जरा काही गोष्टी इथे जाणून घेऊया की त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. आता अनेक प्रकारचा त्याग असतो बघा. आता काही लोक पैशांचं दान करतात, त्याला द्रव्य यज्ञ असं म्हटलं जातं. आता मोठे मोठे बिझनेस मन असतात, ते द्रव्य यज्ञ करताना आपण बघतो, जसे टाटा आहेत, बिर्ला आहेत, अंबानी आहेत. म्हणजे शाळा उघडतात, हॉस्पिटल्स चालवतात, अन्नदान करतात. म्हणजे पैशाच्या रूपाने ते समाजाची सेवा करताना आपण दिसतात आपल्याला. मग तर काही लोकांचा समज कसा असतो की मी काही मृत्यूच्या नंतर मला जर का उच्च ग्रहाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मला काही कडक व्रत वैकल्य केली पाहिजेत. चातुर्मास खूप कडकपणे पाळणारे लोक पण आपण बघतो. आता त्या दरम्यान ते काय करतात, काही पदार्थ खाणं टाळतात, जमिनीवर झोपतात, एकच वेळ जेवतात किंवा घरातील काही सुखसोयींचा ते त्याग पण करतात. याला तपोमयी यज्ञ असं म्हटलं जातं. आता काही लोकांना सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असते, मग ते ध्यान योग करतात. आणि काही जण स्वाध्याय यज्ञ पण करतात, जे ज्याच्यामध्ये वेद आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता यासारख्या ग्रंथांची ते पारायण करतात. मग अशा वेळेला त्या भौतिकातल्या काही गोष्टींचा त्याग केलेला असतो त्यांनी. काही लोक पायी यात्रेला जातात. ते हे सर्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याग मानले जातात. आता जेव्हा कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की या सर्व त्यागांचा अंत कशामध्ये होणार आहे, दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये होतो. आता अर्जुनाला काय वाटतं की मी कुठलाही यज्ञ केला तरी शेवटी मला दिव्य ज्ञानच प्राप्ती होणार आहे, मग मी युद्ध करत नाही, मी ज्ञानच घेण्याचा प्रयत्न करतो. आता इथून आता हे कर्मसन्यास योग ह्या 5व्या अध्यायाकडे आपण वळतो. ही झाली बॅकग्राऊंड. आता माताजी पुढची स्लाइड घेता. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा 42वा श्लोक आहे, कालच्या अध्यायातला 42वा श्लोक आहे. त्याचा संदर्भ इथे काय आहे हे आपण समजून घेऊया. वाचता माताजी. हरे कृष्ण. म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता इथे अर्जुन अर्जुन समजू शकत नाहीये की कृष्ण जर म्हणतायत की सर्व यज्ञांचा शेवट दिव्य ज्ञानामध्ये होणार आहे, तर परत कृष्ण मला असं का सांगतायत की उभं राहा आणि युद्ध कर, ज्ञानच घ्यायचंय ना, तर मग मी कर्म कशाला करू, मी कर्म करत नाही, असा त्याने समज आता करून घेतलेला आहे. आता आपण बघू पुढे कसं कृष्ण त्याला सांगणार आहेत, पटवून देणार आहेत की युद्ध का करायला पाहिजे. ह्याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी. हा दुसरा श्लोक आहे, वाचते मी. हा हरे कृष्ण. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च
निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे आता कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत. काय म्हटलं कृष्णांनी, काय उत्तर दिलं, की तू कर्माचा त्याग केलास किंवा कर्मयोग केलास तर दोन्ही प्रकारे तुला माझी प्राप्ती होऊ शकेल. इथे एक त्याग म्हणजे कर्मसन्यास असं म्हटलंय. तर कर्मसन्यास म्हणजे काय, की भौतिक इच्छांच्या आधारावर कुठलंही कर्म करायचं नाही, पण शास्त्राद्वारे जी कर्म आपल्याला करायला सांगितलेली आहेत, जसं आपण कलियुगामध्ये जपयज्ञ आपल्याला सांगितलेला आहे, ते आपण करत राहायचे. म्हणजे भौतिक इच्छांच्या आधारावरची कर्म आपल्याला करायची नाही, त्याला कर्मसन्यास म्हटलेलं आहे. आता कर्मसन्यास म्हणजे कसं बघितलं तर बाहेरून कर्म करायची, पण आतून आपली मनोवृत्ती कशी हवी, तर आपण अनासक्त हवं त्या कर्माबद्दल. जे कर्म करतो ते ज्ञानाने करायला हवं, त्यामध्ये आपली अलिप्तता हवी. स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता ही कर्म न करता कृष्णांच्या आनंदासाठी ती केली जावी आणि कर्माच्या फळाकडे पण आपण अनासक्त असायला हवं, म्हणजे कर्मसन्यास म्हटलेलं आहे. आता आपण एखादं उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला नीटपणे समजेल. आता बघा एखादा भक्त आहे ज्याने भौतिक जगाचा असा त्याग केलेला आहे आणि तो आपली साधना करायला हिमालयामध्ये गेलेला आहे आणि तिथे राहून आता तो त्या प्रकारे जीवन जगतो आहे भौतिकाचा त्याग करून. तो काय म्हणेल की मी कर्मसन्यासी आहे कारण मी भौतिकाचा त्याग केलेला आहे. आणि दुसरं उदाहरण आपण श्रीला प्रभुपाद यांचं घेऊ शकतो. ते भौतिक जगातच राहतात, पण कसं आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भ्रमण करतायत, कृष्ण भक्तीचा प्रसार करतायत, सगळ्यांना जप करण्याचं, कृष्ण भक्तीचं महत्व पटवून देत आहेत. ते जे काही करतायत ते कृष्णांच्या आनंदासाठी करतायत, लोकांना कृष्णांच्या जवळ घेऊन जाण्याचं कार्य ते करतायत. तर ते कसे झाले, ते कर्मयोगी झाले. आता बघा या दोन्ही उदाहरणांवरून आपल्याला स्पष्टपणे समजलं कर्मसन्यास म्हणजे काय आणि कर्मयोग म्हणजे काय. तर कृष्णांनी उत्तर काय दिलं होतं, की कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ही दोन्ही उदाहरणं जर का आपण बघितली तर आपल्याला समजतं की श्रीला प्रभुपाद यांचं कार्य अधिक श्रेष्ठ आहे, म्हणजे कर्मयोगी हा श्रेष्ठ आहे. कारण श्रीला प्रभुपादांनी बघा सर्वांना कृष्ण भक्तीचं ज्ञान दिलं, ज्याद्वारे भौतिक जगातून त्यांची सुटका झाली, जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांना मुक्ती मिळाली. आणि कृष्णांनी हेच सांगितलंय ना, कर्मयोगाने पण माझी प्राप्ती होते आणि कर्मसन्यासाने पण माझी प्राप्ती तुम्ही करून घेऊ शकता, पण कर्मयोगी हा अधिक श्रेष्ठ आहे. आता इथे खरं तर काही गोंधळ होण्यासारखं नाहीये, पण अर्जुनाला काय वाटतंय की कृष्णांकडून अजून नीट समजून घ्यावं, अजून व्यवस्थितपणे सखोलपणे कृष्णांनी आपल्याला समजावावं, म्हणून तो हा प्रश्न विचारतो आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, आता बघा इथे एक गोष्ट आहे राजा मृगाची, ती सांगण्यापूर्वी आपण प्रथम कालच्या अध्यायामध्ये शिकलेल्या कर्माचे 3 प्रकार बघूया. आपण शिकलो होतो कर्म, अकर्म आणि विकर्म. आता कर्म म्हणजे काय, तर चांगली कर्म, या चांगल्या कर्मांची फळं काय मिळणार, चांगली फळं मिळणार आहेत. विकर्म म्हणजे काय, की शास्त्रानुसार निषिद्ध कर्म, उदाहरणार्थ चोरी करणे, हत्या करणे, आणि ह्या कर्माची प्रतिक्रिया म्हणजे आपल्याला वाईट फळं मिळणार आहेत, प्राण्यांचा जन्मही मिळू शकतो. आणि अकर्म म्हणजे आपण काय समजून घेतलं, तर कृष्णांच्या आनंदासाठी केलेली कर्म, आणि कर्माची प्रतिक्रिया ही इथे आपण कृष्णांना अर्पण करतो, ज्याने काय होतं, आपण कर्मबंधनात अडकत नाही. तर ह्या आता कर्माच्या सिद्धांतावरती आधारित ही राजा मृगाची गोष्ट आहे. भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आलेली ही गोष्ट आहे. आता आपण ती ऐकूया. तर एकदा काय होतं, द्वारकेमध्ये कृष्णांची जी मुलं असतात ना, सांब असतो, प्रद्युम्न असतो, भानू असतो आणि यदू वंशाचे इतर राजपुत्र असतात, ते ह्या द्वारकेच्या नजीकच्या एका अरण्यामध्ये वनविहारासाठी गेलेले असतात. आता बराच वेळ खेळल्यानंतर त्यांना तहान लागते, पाण्याचा शोध घेत एका पडक्या विहिरीकडे ते पोहोचतात. तेव्हा त्यांना तेथे एक मोठा सरडा दिसतो. आता त्या सरड्याला त्या बाहेर काढण्याचाही मुलं प्रयत्न करतात, पण त्यांना काही ते यश येत नाही. अखेर ते कृष्णाकडे जातात, त्यांना ती सर्व हकीकत सांगतात आणि कृष्ण मग तातडीने विहिरीकडे येतात, त्या सरड्याला बाहेर काढतात. ते कृष्णांचा स्पर्श होताच त्या सरड्याचं रूपांतर एका दैवी पुरुषामध्ये होतं, आपल्याला चित्रामध्ये दिसतंय बघा. आणि आता या मागचं रहस्य कृष्णांना माहिती असतं, पण इतरांनाही कळावं म्हणून मग कृष्ण त्यांना सांगतात की अरे भाग्यवंता, तू कोण आहेस, तू देवता आहेस असं मला वाटतं, पण तुला असा सरड्याचा क्षुद्र देह का लाभला होता, तुझी कहाणी ऐकायला आम्ही सगळेजण उत्सुक आहोत.
त्यावेळी हा आता जो दैवी पुरुष आहे तो कृष्णापुढे नम्रतापूर्वक प्रथम तो प्रणाम करतो वाकून, आणि मग तो आपली कहाणी सांगतो. तो सांगतो की मी राजा इक्ष्वाकूचा पुत्र आहे, माझं नाव नृग आहे. आणि कृष्णा, तुम्हाला तर सर्व माहितीच आहे, तुम्ही त्रिकालदर्शी आहात, आणि तुम्ही मला आज्ञा केलेली आहे, तर त्यामुळे मी माझी आता कथा सर्वांना सांगतो. तर आता हा राजा नृग सांगू लागतो की पृथ्वीवरती जेवढं धान्य आहे किंवा आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढ्या गायी मी दान देत असे. आणि ह्या गायी दान देताना कशा वासऱ्यांच्या सहित धष्टपुष्ट भरपूर दूध देणाऱ्या गायी, अगदी सोन्याची शिंग असलेल्या, चांदीचे खूर असलेले किंवा रेशमाची वस्त्र धारण करून असं तो ब्राह्मणांना दान करत असे. आणि या गोदानाच्या बरोबरच तो ब्राह्मणांना उत्तम वस्त्र, अलंकार, भूमी असंही तो दान करत असे. आता हे सर्व ब्राह्मण कसे होते? सदाचारी होते, विद्वान होते. आणि एक दिवस असंच गायींना घेऊन तो दान करत होता. एका ब्राह्मणाला या राजा नृगने काही गायी दान केल्या. तो त्या गायी घेऊन ब्राह्मण निघाला, आणि कसं कोण जाणे त्या दान दिलेल्या गायींपैकी एक गाय माघारी फिरली आणि राजाच्या इतर गायींच्या बरोबर मिसळली. आता जे कोणाच्याच लक्षात आलं नाही. आता पुढे या गायीच्या सकट ही जी माघारी फिरलेली गाय होती, त्या माघारी फिरलेल्या गायीच्या सकट इतर गायी राजा नृगने एका दुसऱ्या ब्राह्मणाला दान केल्या. आता तोपर्यंत तो आधीचा ब्राह्मण आला, त्याची गाय कशी माघारी फिरली आणि इतर गायींच्या बरोबर मिसळली हे राजाला सांगितलं, आणि त्याची गाय परत मिळावी यासाठी राजाला मागणी केली. आता राजा तोपर्यंत ती गाय तर गायींच्या बरोबर दुसऱ्या ब्राह्मणाला दिली होती त्याने. तर त्या दुसऱ्या ब्राह्मणाला राजाने सांगितलं की ती गाय त्याने परत करावी. तर आता हा दुसरा ब्राह्मण राजाचं म्हणणं ऐकून घेतल्या घेतल्या तो क्रोधितच झाला, आणि तो म्हणाला, राजा, तर दान केलेली गाय तू परत मागतोयस. एकदा दान केलं तर ते परत मागणं योग्य नाहीये. आता ब्राह्मण गाय द्यायला तयार नव्हता, अजिबातच तयार नव्हता, तो क्रोधितच झाला. आता हा ब्राह्मण गाय द्यायला तयार नाही म्हणून राजाने काय केलं, त्या आधीच्या ब्राह्मणाला, म्हणजे ज्याची गाय माघारी आली होती, त्याला त्या गायीच्या बदली 1,00,000 गायी देण्याचं तयारी दाखवली. आणि राजा म्हणाला की माझी चूक झाली अनावधानाने, आणि मान्य केली त्याने, आणि चूक सुधारावी म्हणून मी तुला 1,00,000 गायी देऊ करतो. पण त्या ब्राह्मणाने त्या घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, मला नको, मला 1,00,000 गायी काही नकोय. आणि वाद काही मिटला नाही. दोन्ही ब्राह्मण तसेच क्रोधित होऊन आपापल्या घरी निघून गेले. आता यथावकाश बघा, राजा वृद्ध झाला, त्याचा मृत्यू झाला. मग यमराजा पुढे त्याला उभं केलं गेलं. मग यमराज काय म्हणाले की राजा, तू खूप पुण्यकर्म केलेली आहेस, पण एक पापकर्म पण केलेलं आहेस. आता तू सांग की तू पापकर्माचं फळ पहिलं भोगणार आहेस का पुण्यकर्माचं भोगणार आहेस? तर तू इतकी पुण्यकर्म केली आहेस की तुला स्वर्गसुख पण निश्चित प्राप्त होईल. आता राजाने काय सांगितलं की मला पहिली पापकर्माचं फळ मी भोगेन. असं यमराजाला सांगितल्यावरती आता या राजाचा जन्म एका सरड्याच्या शरीरामध्ये होतो. त्याला सरड्याचा जन्म शरीर प्राप्त होतं, आणि ह्या एका विहिरीमध्ये हा सरडा आता राहू लागतो. आता राजा नृग कृष्णांना म्हणतो की मला हा सरड्याचा देह जरी मिळाला कृष्णा, तरी सदैव मात्र मी तुमचे चिंतन करत असे. आणि हे ईश्वर चिंतन सुरू असतानाच मला पूर्वजन्मीच्या ज्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण पण होतं. आता इथे ह्या गोष्टीवरून आपल्याला समजून काय घ्यायचंय की बघा, चांगल्या कर्माची चांगली आणि वाईट कर्माची वाईट फळं भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे कर्मबंधनात आपण अडकतो. आता जेव्हा कर्माची फळं आपण कृष्णांना अर्पण करतो, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, तेव्हा आपण कर्मबंधनात अडकत नाही. कर्मबंधनातून आपली मुक्ती होते. आता राजा नृग कसं सकाम कर्म करत असे, म्हणजे जे काही दानधर्म करत असे, तो कर्माचं फळ मला प्राप्त व्हावं या हेतूने तो कर्म करत असे. दानशूर राजा म्हणवून घेण्यात त्याला खूप धन्यता वाटत असे. त्यामुळे त्याला हे कर्मभोग भोगावे लागले. आता आपणही बघा, फळाच्या इच्छेने काही सकाम कर्म करीत असू आणि ते करताना आपल्याकडून चूक झाली तर कर्मभोग आपल्याला भोगावे लागतील. त्यासाठी जन्म पण घ्यावा लागेल. मग तो माणसाचा असेल, प्राण्याचा असेल, वृक्षाचाही असू शकेल. तर आपल्याला काय महत्वाचं शिकायचंय या गोष्टीतून, की आता आपण दान देऊ शकतो, इतर काही पुण्यकर्म सत्कार्य करू शकतो, पण निष्काम भावनेने आपल्याला केली पाहिजे. कृष्णा, माझं भाग्य आहे की मला हे दान करण्याचं सामर्थ्य तुम्ही दिलंय. तुमच्या कृपेनेच मला हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. माझं कर्तव्य समजून तुमच्या आनंदासाठी मी हे करतो आहे, अशी आपली मनोवृत्ती पाहिजे. आणि निष्काम भावनेने केल्याने आपण पाप आणि पुण्य या दोन्ही प्रतिक्रियेतून मुक्त होऊ शकू. आता ही कथा सांगून झाल्यावरती राजा नृप कृष्णांना प्रणाम करतो.
स्वर्गलोकात जाण्यासाठी तो अनुमती मागतो, कृष्णांना विनंती करतो की मी आता जिथे कुठे जाईन कृष्णा सदैव मला तुमच्या चरण कमलांचं स्मरण राहील अशी माझ्यावरती कृपा करा. मग असं बोलून कृष्णांना नमस्कार करून तो स्वर्गलोकासाठी जाण्यात निघतो आणि विमानामध्ये बसतो. तर अशी ही राजा नृगाची कथा आहे. आपल्याला त्यातलं काय सार आहे, कथेमधून आपल्याला काय शिकून घ्यायचा आहे संदेश, तो मी तुम्हाला सांगितला. पुढची स्लाइड घेता का माताजी? हा, आता हा भक्ती रसामृत सिंधू मधला श्लोक आहे. आपण तो जरा वाचूया. हरे कृष्ण. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्ष मुमुक्षुभिः परित्यगो वैराग्यम फल्गु कथ्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मोक्ष प्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याच्या संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे सांगतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकातून घेतलेला हा श्लोक आहे. आता इथे काय सांगितलंय की आता बघा, एखाद्या माणसाने ठरवलं की पैसा ही माया आहे म्हणून मी काही त्याचा वापरच करणार नाही किंवा अगदी कमीत कमी वापर करेन, तर ह्याला अपूर्ण त्याग असं म्हटलं जाईल. त्याग म्हणजे काय हे त्याला नीट समजलेलं नाही असं म्हणूया. या उलट एखादा माणूस आहे की जो आता नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, पैसे कमवतोय आणि ते पैसे तो आता कृष्णांच्या सेवेसाठी वापरतोय, तर पैसा ही माया आहे म्हणून त्याचा त्याग न करता या पैशांवरती कृष्णांचा अधिकार आहे आणि त्यांच्या सेवेसाठी तो हा पैसे वापरतोय, तर याला पूर्ण त्याग असं म्हटलं गेलंय. आता इथे ना श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेऊन आपण समजू शकतो. बघा, श्रीला प्रभुपाद प्रवचन देताना माईकचा वापर करत असत. तर माईक कशी आहे, भौतिक गोष्ट आहे. पण श्रीला प्रभुपाद काय म्हणत की माईक ही भौतिक गोष्ट जरी असली तरी मी त्याचा वापर कसा करतो आहे, कृष्ण कथा सांगण्यामध्ये, भागवत धर्माचा प्रसार करण्यामध्ये, भगवद्गीतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माईकचा वापर करतोय. त्यामुळे ह्या माईकचा उपयोग आता भौतिक न राहता ह्याचा उपयोग आता आध्यात्मिक कार्यासाठी झालेला आहे. हा, हे महत्वाचं. आता पूर्ण त्याग म्हणजे काय हे आपण समजून घेतोय ह्याच्यासाठी. आता आपल्या देहाचं उदाहरण किंवा शरीराचं उदाहरण बघा आपण घेऊ शकतो. आता ज्या वेळेला शरीर क्षीण होतं, आपला मृत्यू होतो, त्याला आत्मा हे आपलं शरीर देह सोडून जातो. मग आता देह कोणाचा म्हणायचा, आत्मा तर शरीर सोडून गेला. मग आता या आपल्या आई वडिलांच्या पासून आपल्याला शरीर मिळाले म्हणून मग तो देह आपल्या आई वडिलांचा झाला का? किंवा काही जण बघा, काही जण नाही, मृत्यूनंतर आता अग्नीला अर्पण केला जातो देह. मग आता देह अग्नीचा म्हणायचा का? काही ठिकाणी बघा मातीमध्ये पुरतात काही जण, मग देह पृथ्वीचा म्हणायचा का? काही जण पशु पक्ष्यांना देतात खायला देह, तर मग त्यांचा म्हणायचा का? आता इथे आपल्याला काय सांगितलंय की देह आपल्याला कृष्णांच्या पासून मिळालेला आहे, त्यामुळे या देहावरती अधिकार पर कृष्णांचाच आहे. ह्यात पूर्ण त्याग किंवा युक्त वैराग्य ह्यालाच म्हटलं जातं की ज्या देहाने, जो कृष्णांकडून आपल्याला मिळालेला देह आहे, त्या देहाने आपण कृष्ण भक्ती, कृष्ण सेवा करू शकतो, याला पूर्ण त्याग म्हणायचंय. या विरुद्ध इथे फल्गु वैराग्य असाही शब्द आलेला आहे. आता म्हणजे आपल्याला जी साधनं मिळालेली आहेत किंवा जे देह आहे, आपली इंद्रिय बुद्धी सर्व काही मिळालेलं आहे, याचा वापर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी न करता जेव्हा आपण कृष्णांच्या सेवेमध्ये वापरतो, तो पूर्ण त्याग आहे. आणि फल्गु वैराग्य जो आहे तो अपूर्ण त्याग ज्याला म्हटलेला आहे, तो या पूर्ण त्यागाच्या किंवा युक्त वैराग्याच्या बरोबर विरुद्ध आहे. आता युक्त वैराग्य म्हणजे आपण काय समजून घेतलं, सगळी संसाधनं जी आहेत ती भगवंतांच्या आपण भक्तीसाठी वापरायची, कृष्ण सेवेसाठी वापरायची. आणि फल्गु वैराग्य म्हणजे ह्याच्या विरुद्ध. आता फल्गु हे का म्हटलेलं आहे, तर बिहारमध्ये एक नदी आहे फल्गु नावाची. तर आपण जर का बघितलं तर आपल्याला बघता क्षणी वाटतं की ही नदी अतिशय खोल आहे, पण पाण्यामध्ये उतरल्यावरती समजतं की या नदीचा तळ अगदी म्हणजे पायाला लागतोच, म्हणजे ती अजिबात काही खोल वगैरे नाहीये. तर जसं आता एखादा व्यक्ती वरवरून दाखवत असेल की त्याने भौतिक गोष्टींचा त्याग केलाय, पण आतून त्याला भोग इच्छा असतात, तर अगदी ह्या नदीचं उदाहरण त्यासाठी दिलं जातं की वरून आपल्याला वाटतं ही खोल आहे, पण ह्या नदीला काही खोली नाहीये. तर ह्या गोष्टीला अपूर्ण त्याग किंवा फल्गु वैराग्य असं म्हटलं जातं. आता बघा, श्रीला प्रभुपाद अमेरिकेला गेले, परदेशात गेले, ते विमानाने गेले. तिथे त्यांनी गाडीचा वापर केला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती जायला, किंवा त्यांनी प्रवचन द्यायला माईकचा वापर केला, त्यांची प्रवचनं रेकॉर्ड होत असत डिक्टाफोनवरती. आता ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, ह्यांचा वापर त्यांनी केला नसता तर त्यांना आपण संन्यासी म्हटलं असतं का?
तर असं नाहीये. श्रीला प्रभुपाद आजही संन्यासी आहेत. या सर्व गोष्टींचा वापर त्यांनी कृष्णांच्या सेवेसाठी केला, भगवत सेवेसाठी केला, सर्वांच्या पर्यंत कृष्णांचा संदेश पोहोचवण्यासाठी केला. तर इथे महत्वाचं काय आहे, इथे बघा आपलं खरं तर काहीच नाहीये, सगळं काही कृष्णांचंच आहे. कृष्णच स्वामी आहेत या जगाचे. त्यामुळे ज्याने आपल्याला जे काही दिलंय ते त्याच्या सेवेत वापरणं हा खरा संन्यास झाला. जसं आता आपण आजची मीटिंग करतोय, मोबाईलचा वापर करतोय, इंटरनेटचा वापर करतोय, तुमच्यापैकी काही जण लॅपटॉपवर बघत असतील, पण ह्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण कशासाठी करतोय, तर भगवद्गीतेचं श्रवण करण्यासाठी करतोय, कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्यासाठी करतोय. त्यामुळे हे युक्त वैराग्याचंच एक उदाहरण आहे. स्वतःच्या आनंदासाठी जेव्हा करतो तेव्हा ते फल्गू वैराग्य झालं. हा, माताजी पुढची घेता स्लाइड. तिसरा. हरे कृष्ण. ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छा करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतापासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. परिणामांचा त्याग करा, कृतीचा नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता इथे म्हटलेलं आहे की जो खरा संन्यासी असतो ना तो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही. कशाला कर्माचा द्वेष करत नाही, तर तो कृष्णांच्या नित्य सेवेमध्ये असतो आणि फळाची तो अपेक्षाही करत नसतो. ही सर्व कार्य तो कृष्णांना मधोमध ठेवून करत असतो. कार्य तीच आहेत, पण ती आपण कशा प्रकारे करतो, ती त्याप्रमाणे ती आपल्याला बद्ध तरी करतील नाही तर मुक्त तरी करतील. आता बघा जो त्यागी असतो ना, त्यागी असतो म्हणजे ज्याने सर्व कर्म संन्यास घेतलेला आहे, सर्व गोष्टींचा त्याग केलेला आहे. मग तो नीट अन्नाचा पण आनंद व्यवस्थितपणे नीटपणे घेऊ शकत नाही. या उलट भक्त कसा आहे बघा, आणि ज्या म्हणजे त्याने त्याग केलेला असल्यामुळे अन्नाचा आनंदही त्याला घेता येत नाही, त्यामुळे त्याला कर्माचा द्वेष पण असतो. आणि भक्त कसं करतो बघा, तो कृष्णांना अन्न प्रथम अर्पण करतो आणि मग प्रसाद म्हणून खातो आणि त्या अन्नाचा आस्वाद पण घेऊ शकतो. आता त्यामुळे कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ म्हटलेला आहे बघा. आता भक्त बघा त्याला माहिती आहे की त्याला कृष्णांना भोग लावायचा आहे आणि वेगवेगळे जेव्हा खाद्यपदार्थ त्याला बनवायचे आहेत, तर जेव्हा तो बाजारामध्ये जाईल, काही फळं म्हणा, काही भाज्या म्हणा, तो काळजीपूर्वक निवडून आणेल, ताज्या भाज्या बघेल, ताजी फळं विकत घेईल आणि कृष्णांसाठी बनवायचं म्हणून मन लावून ते चांगलं स्वयंपाक करेल, शिजवेल, त्याच्यामध्ये योग्य ते पदार्थ वापरून तो पदार्थ किती चांगला चविष्ट बनवू शकतो ह्याकडे लक्ष देईल आणि अगदी प्रेमपूर्वक भक्तिभावाने आता कृष्णांना अर्पण पण करेल. आता बघा म्हणजे किती डिटेल असं ज्ञान इथे कृष्णांनी दिलंय बघा आपल्याला. म्हणजे कर्माचा द्वेष करू नये, मला हे काय करावं लागतंय, अगदी निरीच्छेने कर्म करायचं नाही, तर उत्साहाने केलं पाहिजे. जे आपण या भक्ताचं उदाहरण बघितलं की हे सगळं काम करताना, भाज्या निवडण्यापासून शिजवताना पासून त्यांना कसं स्वादिष्ट बनवता येईल हा सगळा प्रत्येक काम त्याने अतिशय उत्साहाने केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जेव्हा आपण कर्म करतो ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीला अतिशय चांगलं ठरतो. कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला कर्म केलं पाहिजे आणि फळाची इच्छाही नाही ठेवली पाहिजे. तर कर्मयोगी जो असतो ना तो हा अशा प्रकारे कर्म करतो. आपलं कर्तव्य आहे असं समजून आपण आपली कर्म करत राहिलो तर हळूहळू आपली आध्यात्मिक उन्नती होते. कर्मयोगाचं मन कसं आहे, हे कृष्णांच्या चरणी स्थित आहे, त्यामुळे तो द्वंद्वातून मुक्त असतो असं म्हटलेलं आहे. द्वंद्व म्हणजे काय, मला हे आवडतं ते आवडत नाही, हे चांगलं हे वाईट, हे सगळं द्वंद्व म्हटलेलं आहे. आणि कर्मयोगाने आपलं मन कसं आहे, कृष्णांवरती आसक्त केलंय, त्यामुळे ह्या मनाच्या ह्या द्वंद्वातून तो मुक्त असतो. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे आपल्याला, कर्माचा त्याग करायचा नाहीये. कर्म आपल्याला करत राहायची आहे, त्याची प्रतिक्रिया आपल्याला कृष्णांना अर्पण करायची आहे. म्हणजे क्रिया त्याच आहेत, आपल्याला त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बद्ध करतात किंवा आपल्याला मुक्त पण करतात. आपल्याला कर्म संन्यासाकडे जायचं नाही, कर्मयोगाकडे जायचंय. कृष्णांच्या बरोबर आपली सगळी कर्म आपल्याला जोडून घ्यायची आहेत. म्हणजे करण्याची कृती आपल्याला फक्त बदलायची, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला सगळी कर्म करायची आहेत. माताजी घेता पुढची स्लाइड. हा, आता इथे एक गोष्ट आहे ती आपण समजून घेऊया. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत ते हरिदास ठाकूर आहेत.
हरिदास ठाकूर हे चैतन्य महाप्रभू त्यांना नामाचार्य असं म्हणत होते. आता नामाचार्य का नाव पडलं होतं त्यांचं, तर हरिदास ठाकूर दिवसातून 192 माळांचा जप करत असत हरे कृष्ण महामंत्राचा. म्हणजे जवळजवळ 3 लाख नाम ते घेत असत एका दिवशी. आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्धी होत गेली. गावातले बरेच लोक त्यांच्या भेटीला येत असत. तर हे हरिदास ठाकूर जे होते ना, हे धर्माने मात्र मुसलमान होते. तर त्या भागातला जो काझी होता, तर त्याला या गोष्टीचा अतिशय राग होता, की हे मुसलमान असून कृष्णाचं नाव का घेतायत, कृष्णाचं नामजप का करतायत. म्हणून त्याने एक योजना आखली. या हरिदास ठाकूरांना बदनाम करण्यासाठी त्यांनी एका वेश्येशी संपर्क केला. त्या वेश्येला त्यांनी सांगितलं, की तू ह्या हरिदास ठाकूरांच्या घरी जा आणि त्यांना विचलित कर, त्यांना आपण बदनाम करूया. आता या योजनेप्रमाणे ती वेश्या त्यांच्या संध्याकाळच्या वेळी हरिदास ठाकूरांच्या घरी गेली. त्या वेश्येचं नाव होतं लक्षा हिरा. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ती स्त्री होती. आता ती वेश्या हरिदास ठाकूरांच्या घरी जेव्हा जाते, त्यावेळेला हरिदास ठाकूर जप करत बसलेले होते हरे कृष्ण महामंत्राचा. तर ती त्यांना सांगायला लागली, की मला तुमच्याकडे काहीतरी बोलायचंय. मग त्यांनी तिला सांगितलं, की माझा जप सुरू आहे, तुम्ही थोडा वेळ वाट बघा, बाहेर बसा, माझा जप संपला की मी तुम्हाला भेटतो आणि बोलतो. मग त्याप्रमाणे ती बाहेर वाट बघत बसली. बराच वेळ झाला, रात्र सरून गेली, सकाळ झाली. पहाट झाल्याबरोबर ती निघून गेली तिथून. आता दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी आली. आल्यानंतर तिने हरिदास ठाकूरांना सांगितलं, की मला तुमच्याकडे महत्वाचं बोलायचंय. त्यांनी सांगितलं, हो हो, मला काल जरा जप संपवायला उशीर झाला आणि त्यामुळे मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. असं करा, तुम्ही वाट बघा, मी लवकर आज जप संपवतो आणि मग तुमच्याकडे बोलतो. आता हरिदास ठाकूर काय 192 माळांचा जप करत असत आणि तो जप पूर्ण केल्याच्या शिवाय आराम तर सोडाच, ते अन्न पण ग्रहण करत नसत. त्याही दिवशी तेच होतं. पूर्ण रात्र जाते, ती वाट बघते. हरिदास ठाकूरांचा जप इथे सुरूच होतो. पहाट झाल्या झाल्या ती निघून जाते. तिसऱ्या दिवशी येते. तिसऱ्या दिवशी परत तीच कथा. ती हरिदास ठाकूर तिला सांगतात, बसा बाहेर वाट बघा, मी संपवतोच आहे जप, मग तुमच्याकडे बोलतो. आता 3 दिवस असेच निघून जातात. चौथ्या दिवशी ती रागारागानेच येते. जशी येते तशी ती हरिदास ठाकूरांना क्रोधाने म्हणते, की मी गेले 3 दिवस तुमच्याकडे येते, तुम्ही माझ्याकडे बघायलाही तयार नाहीत, माझ्याकडे बोलायलाही तयार नाहीत. काय जप करताय तुम्ही, कसला आनंद मिळतोय तुम्हाला. तर हरिदास ठाकूर शांतपणे तिचं बोलणं ऐकून घेतात आणि मग तिला म्हणतात, की जो आनंद मला मिळतोय तो तुला घ्यायला आवडेल का. तर त्यावर ती म्हणते, हो मला आवडेल, कारण मी अशी कधीच कोणाची वाट बघितलेली नाहीये. तुम्हाला नक्कीच कुठला तरी एवढा आनंद मिळतोय म्हणून तुम्ही माझ्याकडे बघत पण नाहीयेत, मलाही तो आनंद घेण्याची इच्छा आहे. मग ते तिला सांगतात, की बरं, मग तू आता असं कर, तू घरी जा, आपले हे तुझे दागदागिने आहेत, काय वस्त्र आहेत आणि तुझं राहतं घर आहे, हे विकून टाक, त्याचे काय पैसे मिळतील ते तू मंदिरामध्ये दान कर. मग साधी वस्त्र घाल, केस काप तुझे आणि मग मला भेटायला ये, मग मी तुला मार्गदर्शन करेन. त्याप्रमाणे ती तसंच करते. त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकते, येते. प्रथम त्यांना प्रणाम करते, क्षमा मागते त्यांची आणि मग त्यांना मार्गदर्शन करण्याला सांगते. त्याप्रमाणे हरिदास ठाकूर तिला मार्गदर्शन करतात, की साधं सरळ जीवन तू जग. इथे अंगणामध्ये जी तुलसीचं वृंदावन आहे तिथे बस, हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. आता तिला मार्गदर्शन करून मग हरिदास ठाकूर ती जागा सोडून दुसरीकडे निघून जातात. आता ही ह्या हरिदास ठाकूरांचं म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे ती वागते. साधं सरळ जीवन जगते, रोज महामंत्राचा जप करू लागते आणि पुढे एक मोठी वैष्णवी म्हणून प्रसिद्ध होते बघा. आता इथे समजून काय घ्यायचंय, की शुद्ध भक्त हरिदास ठाकूर एक अतिशय शुद्ध भक्त आहेत. त्यांचा थोडा काळाच्या संगत केल्याने, त्यांचा उपदेश ऐकल्याने, त्यांचं म्हणणं पाळल्याने तिचं हृदय परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे ती आली कशी होती, अश्रद्धेने आली होती, पण तरी तिचं परिवर्तन झालं. आता आपण बघा, श्रद्धेने जर का जप केला तर मग आपल्यामध्ये निश्चित परिवर्तन होईल. हे याच गोष्टीचं महत्व आहे. आपण पुढची स्लाइड बघूया. माताजी घेता 10वा श्लोक आहे. हरे कृष्ण. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगत त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र विमांबसाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो आणि परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या या कथेमध्ये हरिदास ठाकूर आणि या वेश्येच्या कथेमध्ये श्रवणाचं महत्व आपण ऐकलं, की शुद्ध भक्तांनी सांगितलेली गोष्ट तिने श्रवण केली आणि त्याप्रमाणे तिने पालन केलं.
कृष्ण पण अर्जुनाला श्रवणाचं महत्व सांगताना सांगतात, तत् शृणु हा शब्द वापरतात. म्हणजे मी सांगतो ते ऐक. तर हे खूप महत्वाचं आहे. आता हिप्पी होते बघा, जे नशा करत असत आणि स्वैराचार करत असत, तर प्रभुपादांचं म्हणणं, श्रीला प्रभुपादांच्या मुखातून त्यांनी हा जप ऐकला, त्या श्रवणानेच त्यांचं महत्व, म्हणजे त्यांच्यामध्ये हे बदल घडून आले. हे श्रवणाचं खूप महत्व आहे. आपल्याला पण ज्या वेळेला आपण जप करतो, त्यावेळेला बघा, तोंडाने बोलून कानाने तो श्रवण करायचा आहे. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण असे इतक्या आवाजात तो जप म्हटला पाहिजे की आपण तोंडाने बोललेलं आपल्या कानाने आपल्याला ऐकायला यायला पाहिजे. हे या श्रवणाचं महत्व आपल्याला सांगितलंय. आता या श्लोकामध्ये बघा काय समजवलंय आपल्याला, की आता एखादा कागद असतो बघा, तो आपण पाण्यामध्ये टाकला तर तो खराब होतो, म्हणजे पाणी शोषून घेतो आणि त्याचा लगदा बनतो. किंवा आता वस्त्र पाण्यात टाकलं तर ते ओलं होतं. पण कमळाचं पान पाण्यात राहिलं तर त्याला पाण्याचा तो स्पर्श पण होत नाही, म्हणजे पाणी त्याच्यावरती टिकत नाही. तसेच जे भक्त असतात ना, ते भौतिक जगामध्ये राहतात, पण भौतिकाच्या प्रभावाने ते प्रभावित होत नाहीत. म्हणजे भौतिकाच्या प्रभावापासून अलिप्त ते राहू शकतात, या कमळाच्या पानासारखे, की जे पाण्यात राहून पण पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही. तर श्रीला प्रभुपाद बघा, जेव्हा प्रसार करायला पाश्चात्य देशामध्ये गेले होते, अमेरिकेला मायेचा किती प्रभाव आहे, मायानगरी असंच वर्णन केलं जातं. तर त्यांनी या हिप्पीच्या बरोबर राहून कृष्ण भक्तीचा प्रसार केला. आता हे हिप्पी कसे होते, नशा करणारे होते, स्वैराचारी होते, कुठलेही निर्बंध ते पाळत नसत. पण श्रीला प्रभुपाद आपल्या गुरूंच्या आदेशाचं पालन करत होते. त्यांना कुठल्या फळाची अपेक्षा नव्हती तिथे. त्या हिप्पींच्या वागण्याचा काहीही परिणाम श्रीला प्रभुपादांवर झाला नाही. पण हिप्पींनी श्रवण केलं, शुद्ध भक्ताच्या मुखातून भगवद्गीतेचं श्रवण करून त्यांच्यामध्ये हे बदल घडून आणले. तर हे श्रवणाचं महत्व इथे सांगितलंय. तर श्रीला प्रभुपादांना कोणी विचारलं होतं की या हिप्पींच्या बरोबर तुम्ही राहता, एवढा वेळ घालवता, तर तुमच्यावर कसा परिणाम नाही झाला? तर प्रभुपाद म्हणाले होते की मी त्यांना शिकवलंय, मी तिथे काही तिथून शिकायला त्यांच्याकडून गेलो नव्हतो. हा, तर हे महत्व आहे. कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की नाही, की कमळाच्या पानासारखा आपल्याला भौतिकाचा प्रभाव आपल्यावरती होऊ दिला नाही पाहिजे, तसंच प्रभुपादांनी हे सिद्ध करून दाखवलं बघा. कमळाच्या पानाप्रमाणे ते अस्पर्शित राहिले, या भौतिकाने ते प्रभावित झाले नाहीत. म्हणजे भगवद्गीता आपल्याला जे काही सांगते ना, त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण आपण इथे समजू शकतो श्रीला प्रभुपादांच्या उदाहरणावरून. आता कृष्ण इथे आपल्याला काय सांगतायत, की मनुष्याला आसक्तीशिवाय कर्तव्य केलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सर्व ठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये कर्तव्य करण्यावरती भर देतायत, युद्धाला तयार करतायत वेगवेगळ्या मार्गाने. कुठेही असं सांगत नाही की तू कर्तव्य करू नको, उलट अशा प्रकारे कर्म कर, की कर्तव्य कर, की जिथे तू भक्ती बरोबर स्वतःला जोडून घेशील. म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करण्यामध्ये आपल्याला कर्तव्यांच्या बरोबर कर्तव्य जबाबदारी करत असताना आपल्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्याबद्दल आपल्याला शिकवण दिली जाते. आता काही लोकांचा बघा, जे भगवद्गीतेचा व्यवस्थित अभ्यास करत नाही, काहीतरी गैरसमज असतो त्यांचा, तर ते काय विचार करतात की सगळं रिटायरमेंटच्या नंतर आम्ही करू, कारण आम्हाला नुसतं माळ घेऊन बसायचंय, म्हणजे जप करायचा, इतर काही गोष्टी करायच्या नाही, त्यामुळे आम्ही आता काही करणार नाही. जेव्हा रिटायर होऊ, आम्हाला काही काम नसेल, त्यावेळेला आम्ही हे अध्ययन वगैरे करू. आता लक्षात इथे आपल्याला काय ठेवायचंय या श्लोकामध्ये, की भौतिकामध्ये आपण जरी राहिलो तरी भौतिकाचा संग, भौतिकाचा प्रभाव आपण आपल्यावरती पडू द्यायचा नाहीये. आपल्याला निष्काम भावाने कर्म करतो आपण ना, तसं आपल्याला त्या कमळाच्या पानाचं उदाहरण लक्षात ठेवून आपल्याला काम करायचंय. किंवा आता या राजा नृगाची कथा आपण बघितली बघा, तो सकाम भावाने करत असे, त्यामुळे मग त्याला तो सरड्याचा जन्म घ्यावा लागला. निष्काम भावाने जर का त्याने कर्म केलं असतं, कृष्णांच्या आनंदासाठी केलं असतं आणि फळ कृष्णांना अर्पण केलं असतं, तर त्याला तो कर्मबंधनातून मुक्त झाला असता. तर प्रभुपादांचं आपण लक्षात ठेवायचंय उदाहरण, कसं प्रभुपादां तिथे गुरूंचा आज्ञा पाळण्यासाठी तिथे गेले होते, पण ते प्रभावित झाले नाहीत. पद्मपत्र विमांबसा, म्हणजे त्या भौतिकाचा प्रभाव त्यांच्यावरती पडू शकला नाही. हा, माताजी पुढची घेता स्लाइड. हा, तर इथे बघा श्रीला प्रभुपादांचं चित्र आहे. न्यूयॉर्कला संकीर्तन ते करताना दिसत आहेत आपल्याला. आणि ज्या वेळेला प्रभुपाद न्यूयॉर्कला गेले, हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन ते टॉम्किन स्क्वेअर पार्क नावाच्या पार्कमध्ये बसून करायचे. आणि मग त्यावेळेला
एक शुद्ध भक्त होते श्रीला प्रभुपाद. त्यांच्या मुखामधून ते लोकांनी मंत्र ऐकला आणि उत्सुकतेपोटी लोक गोळा होऊ लागले. मग त्यांना विचारायला लागले की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात आणि काय म्हणताय. मग श्रीला प्रभुपादांनी हळूहळू हे ज्ञान द्यायला सुरुवात केली. बघता बघता कितीतरी लोक त्यांच्या या संकीर्तनामध्ये जोडली गेली आणि इस्कॉनची स्थापना केली त्यांनी. आणि बघता बघता किती लोकांना त्यांनी कृष्ण भक्तीमध्ये जोडून त्यांच्या वाईट सवयी बदलल्या आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून त्यांची ते सुटका करू शकले. तर श्रीला प्रभुपादांना आपण साष्टांग प्रणाम करूया. आणि माताजी घेता पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. नम्र ऋषी, खऱ्या नानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता या श्लोकामध्ये पंडित हा असा शब्द आहे. ज्याच्याकडे विद्या, पंडित म्हणजे कोण, जो विद्या आणि विनयाने संपन्न आहे. म्हणजे विद्येच्या बरोबर विनयशील असणं पण आवश्यक आहे. लोक म्हणतात ना की ज्ञानाने अहंकार येतो. आता भौतिक जगामध्ये कसं असतं बघा, कुठल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठातून वगैरे पदवी प्राप्त केली तर माणसाला खूप अहंकार येतो. आणि आपल्याला माहिती आहे खरं तर की किती मोठी डिग्री असेल, किती ज्ञान घेतलं असेल माणसाने, शरीराच्या मृत्यू बरोबर ते सगळं ज्ञान संपून जाणार आहे, पण तरीही त्या माणसाला गर्व असतो. पण जे आत्म्याचं ज्ञान कसं आहे ते वेगळं आहे. त्यात आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे ना त्याला अहंकार येणार नाही, तो विनयशीलच राहणार. विद्या विनयेन शोभते म्हणतो. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान येतं त्याबरोबर त्याला त्याच्यामध्ये पहिला गुण येतो तो म्हणजे त्याची विनय संपन्नता. त्याला समजतं की आपण किती सूक्ष्म आहोत, आपण किती नगण्य आहोत, भगवंतांची महिमा केवढी अपार आहे. तर जेव्हा मनुष्य अशा प्रकारे विनयशील होतो ना तो ज्ञान घेऊ शकतो. आणि या ज्ञान घेण्याचा परिणाम काय, तर इथे त्यांनी सांगितलंय की ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांना तो समान रूपाने बघतो, समदर्शिना असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो पंडित बाह्य शारीरिक भेद आहेत की हा कुत्रा आहे, हा माणूस आहे, ही गाय आहे, हे न मानता सर्वांच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्याला तो बघतो. म्हणजे सर्व जीव ही भगवंतांशी संबंधित आहे हे त्याला समजून तो बघू शकतो. आणि भगवंत बघा प्रत्येकावरती सारखेच दयाळू आहेत. प्रत्येक प्राणी मात्राला ते मित्रत्वानेच वागवतात. जीवाच्या बाह्य परिस्थितीचा विचार न करता परमात्म्याच्या रूपात ते प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वास करतात. आता शरीर मनुष्याचं असेल किंवा छोट्याशा मुंगीचं असेल किंवा अगदी खूप मोठ्या महाकाय हत्तीचं असेल किंवा एखाद्या डुकराचं असेल, भगवंत मात्र सर्वांच्याच हृदयात परमात्मा रूपाने वास करतात. आता समदर्शिना ह्याचा एक अर्थ असाही आहे की भगवंत सर्वांना त्यांच्या कर्मानुसार ते शरीर देतात. कोणाबरोबरही ते पक्षपात करत नाहीत, म्हणजे कोणाला अधिक कोणाला कमी असं करत नाहीत. आता हे पंडित जो आहे ना हे सर्व बघू शकतो म्हणून त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि खरा ज्ञानी कोणाला म्हटलेलं आहे तर बघा, ज्याची बुद्धी भगवंतांवरती स्थिर आहे, ज्याचं मन भगवंतांवरती स्थिर आहे, ज्याची निष्ठा श्रद्धा भगवंतांवर आहे, ज्याच्या जीवनाचं ध्येयच भगवंतांची सेवा आहे आणि ज्याचा आश्रय भगवंतांच्या चरण कमलांशी आहे, याला अशाला पंडित किंवा ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. आता या श्लोकामध्ये काय सांगितलंय की अशी व्यक्ती भगवंतांचा शुद्ध भक्तच असू शकतो. आता बघा, ब्राह्मणाची कर्तव्य वेगळी, त्या चांडाळाची म्हणजे जो कुत्र्यांचं मांस खातो त्याला चांडाळ म्हटलेलं आहे. हाही माणूसच आहे पण दोघांचे गुण वेगळे आहेत. माणसंच आहेत पण कर्तव्य पण वेगळी आहेत. आता इथे कुत्रा, गाय, हत्ती हे तिघेही प्राणी आहेत पण भिन्न प्रजातीचे आहेत. म्हणजे दोन प्रकार सांगितले आहेत बघा. एक म्हणजे एकाच प्रजातीतील दोन गोष्टी म्हणजे मनुष्य पण कर्तव्याने वेगळे, आणि दुसरा प्रकार म्हणजे भिन्न प्रजातीतील प्राणी. पण परमात्मा कसे आहेत, भिन्नता न बघता सगळ्यांच्या हृदयामध्ये ते उपस्थित आहेत परमात्मा रूपाने. सर्वांकडे सम आहेत, कोणाला अधिक कोणाला कमी असं न करता ज्याच्या त्याच्या कर्मफलानुसार ते त्यांना देतात. तर हा इथे महत्व आहे. आता असा भक्त मन, वाणी आणि कर्माच्या द्वारे सदैव भगवंतांना प्रणाम करतो, भगवंतांच्या धामात जाण्यास तो योग्य असतो बघा.
असा विचार केल्यानेच तो योग्य बनतो. आणि आपल्या जीवनात बघा म्हणजे भक्तांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग पण येतात, पण असा भक्त सहनशक्ती पण दाखवतो. आणि भक्त विचार करताना कसं करतात की बा ही भगवंतांची दया आहे की मला एवढे त्रास सहन करावे लागले, एवढ्यावरच माझं म्हणजे संकट समाप्त झालं, भगवंतांची कृपा आहे, नाही तर मला खूप मोठं संकट येणार होतं, पण भगवंतांच्या कृपेने त्याची तीव्रता अगदी कमी झाली, असा त्याचा विचार असतो. हा, तर लक्षात आपल्याला इथे काय ठेवायचं आहे, भगवंत दोघांच्या सगळ्या प्राणी मात्रांच्या प्रति दयाळू पण आहेत आणि प्रत्येक हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूपात वास करतात. मग तो ब्राह्मण आहे, तो चांडाळ आहे का, तो प्राणी आहे, गाय आहे, कुत्रा आहे, हे बाह्य भेद त्यांना महत्वाचे नसतात. तर ते सर्वांकडे सम असतात हे असं म्हटलेलं आहे. हा माताजी, घेता पुढची स्लाइड. हा, आता हरे कृष्ण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख यो न व एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ व अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण काय सांगतायत की इंद्रिय संयमन करा म्हणून आपल्याला सुखाचा मार्ग कृष्ण या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतायत. आपण लक्षात घेऊया की अनादी कालापासून आपण इंद्रिय तृप्तीच करत आलेलो आहेत, पण या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला सांगतात की न तेषु रमते बुधा, म्हणजे काय, बुद्धिमान व्यक्ती इंद्रिय उपभोगांच्या विषयामध्ये रमत नाही. मग बुद्धिमान व्यक्ती कशामध्ये रमतो, तर अक्षय शाश्वत सुखामध्ये रमतो. तो शाश्वत सुख कुठे आहे, तर कृष्णांच्या भक्तीमध्ये. कृष्णांचं एक नाम बघा अनंत जन्माची आपली पाप नष्ट करू शकतो. म्हणजे आपली गुंतवणूक किती आहे, एक नाम, आणि मिळतं काय आपल्याला, अनंत कल्याण. आणि या उलट बघा, इंद्रिय उपभोगांचा विचार करा, क्षणिक सुखाची आपली गुंतवणूक असते आणि परत काय मिळतं आपल्याला, अनेक जन्मांसाठी आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बद्ध होतो. मग हे आहे का आपल्या फायद्याचं, निश्चित नाहीये. तर हे इंद्रिय उपभोगांचे विषय असतात ना, अशा प्रकारे आपल्या दुःखासच कारणीभूत होतात. आता इंद्रिय उपभोग करायला नाही मिळाला म्हणून दुःख, करायला मिळाला पण पाहिजे तेवढा करायला नाही मिळाला म्हणून दुःख, आता खूप जास्त करायला मिळत असेल पण दुःख अशासाठी की आपलीच क्षमता मर्यादित आहे. उदाहरण घेऊया, आता गुलाबजाम एखाद्याला खायला खूप आवडत असतील, मग त्याला मिळाले नाहीत खायला, तर त्याला दुःख होईल. एखाद्या दिवशी मिळाले पण खायचे होते 5 पण मिळाले 2च म्हणून त्याला दुःख होईल. मग एखाद्या दिवशी खूप मिळाले, 10-15 गुलाबजाम समोर आहेत पण तो 5 पेक्षा अधिक खाऊच शकत नाही म्हणून पण दुःख. म्हणजे काय, तर इंद्रिय तृप्तीचे विषय हे दुःखालाच कारणीभूत असतात. आता भोग हे असेच असतात बघा, एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर आपण करू शकत नाही, मनुष्य शरीर असंच बनलेलं आहे. पण तप मात्र आपण करू शकतो, त्याने आपण आजारी पडत नाही. म्हणजे आता आपण बघा 16 माळाचा जप तुमच्यापैकी काही करत असतील आणि त्याच्यामध्ये 2-3 माळा आपण अधिक केल्या, तर आपण त्याने आजारी पडत नाही. एकादशीच्या दिवशी आपण व्रत करतो, तर त्यावेळेला आपण काही कमी अन्न खाल्लं तर त्याने आपण आजारी पडत नाही. किंवा हा आपला 1 तास क्लास आहे, तो थोडा काळ लांबला, 1.5 तासाचा झाला, तर ते करण्यानेही आपण आजारी पडत नाही. म्हणजे पण भोगाचं प्रमाण मात्र ज्या वेळेला वाढतं ना, तेव्हा माणूस निश्चित आजारी पडतो. तर म्हणून इथे काय म्हटलंय की बुद्धिमान व्यक्ती जो आहे ना, तो कशात रमतो, तो भगवंतांच्या नाम गुण रूप लीला यांचं श्रवण कीर्तन करण्यामध्ये रमतो. तर रमतो हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी मन इतकं गुंततं की तिथून काढून घेण्याची इच्छा असलं तरी तसं करता येत नाही, म्हणजे मुद्दामून लावलं गेलं नाही. तर भगवंतांची बुद्धिमान व्यक्ती जी असते ना, ती भगवंतांची भक्ती करून अशा प्रकारे असीमित सुख प्राप्त करत असते. त्यामुळे क्षणभंगूर भौतिक सुखामध्ये इंद्रिय तृप्तीच्या मागे पळत नाही. आता जेव्हा आपण आपल्या सर्व इंद्रियांना कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करतो ना, तेव्हा सर्व सुखांचा अनुभव पण घेऊ शकतो. कृष्णांचं नावच आहे गोविंद, जे इंद्रियांना अतिशय सुख देतात. म्हणजे खरी इंद्रिय तृप्ती हा आपल्याला हवी असेल ना, तर सर्व इंद्रियांना कृष्णांच्या सेवेत नियोजित करायला हवं. पण अज्ञान जे असतं ना, आपलं मायेचं जे आवरण असतं, ते आपल्याला हे करायला लावत नाही. इंद्रिय उपभोगांच्या विषयामध्ये आपल्याला सुख शोधायला प्रवृत्त करते माया. आणि जो शाश्वत अशा अनंत सुखाचा जो स्रोत आहे म्हणजे कृष्ण भक्ती, तिथे वळायलाच प्रवृत्त करत नाही, आपलं ज्ञानच हिरावून घेते माया.
आणि मग आपण अधिकाधिक इंद्रिय तृप्ती करून सुख शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. मिळतो तो आनंद, सुख तात्पुरतं असतं, त्यामुळे अधिक करून बघूया, अधिक मिळावं या हेतूने आपण मग ते इंद्रिय भोग करण्यामध्ये गुंतून जातो, कर्मभोगामध्ये अडकतो आणि परिणाम स्वरूप आपण कृष्णांपासून दूर दूर होत जातो. आता इथे ना या स्लाइडमध्ये आपल्याला हेच समजावून सांगितलंय की मनुष्य इंद्रिय उपभोग करून कधी संतुष्ट राहू शकत नाही. इंद्रियांच्या अनियंत्रित इच्छा असतात आणि आपण जेव्हा त्या पूर्ण करायला जातो त्यावेळेला अ, आगीमध्ये तेल घालण्यासारखी परिस्थिती होते आणि शाश्वत समाधान तर मिळतच नाही. शाश्वत समाधान फक्त कृष्ण भक्तीमध्ये मिळू शकतं. आता बघा या चित्रामध्ये काही उदाहरण आहेत, ते घेऊन आपण समजून घेऊया की इंद्रिय तृप्ती कसं दुःखाचं कारण बनते. तर आता रात्रीच्या वेळी बघा, संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा दिवे लागणीच्या वेळेला दिव्यावरती काही कीटक आकर्षित होतात. त्यांना पतंग असं म्हटलं जातं, मॉथ्स म्हणतात त्यांना. दिव्याच्या प्रकाशाकडे ते आकर्षित होतात. आता ह्या मॉथ्सची किंवा पतंगांची दृष्टीची इंद्रिय म्हणजे त्यांचे डोळे खूप बलवान असतात आणि त्यामुळे ते हे प्रकाशाकडे आकर्षित होतात, पण हेच त्यांच्या मृत्यूचं कारण बनतं. दिव्याच्या उष्मेने त्यांचा मृत्यू होतो. चित्रामध्ये तुम्हाला एखादं हरिण दिसतंय बघा. हरणाचे कान खूप बलवान असतात. तर हरणाला जेव्हा पकडायचं असतं तेव्हा शिकारी काय करतो, संगीताचा आधार घेतो. म्हणजे त्या मधुर ध्वनीच्या आवाजाकडे हे हरिण आकर्षित होतं आणि शिकारीद्वारा पकडलं जातं. आता मासा बघा, मासा कसा पकडला जातो. मासा आता जिथे तलावात असेल, जिथे राहतोय तिथे त्याला भरपूर अन्न मिळत असतं, पण त्या गळाला लावलेल्या त्या अन्नाचा त्याला तो लोभ होतो आणि मुळे तो अडकला जातो त्या त्याच्या गळ्यामध्ये म्हणतात तसं. आणि जिभेचा स्वाद त्याच्या मृत्यूला आता कारणीभूत झाला. मग आता भुंग्याचं उदाहरण घ्या. भुंग्याची बघा गंधाची शक्ती खूप बलवान असते. आता हा भुंगा या कमळाच्या सुगंधाच्या कडे इतका आकर्षित होतो की संध्याकाळ झाली तर ते कमळाला सोडून तो जाऊ शकत नाही आणि कमळाच्या पाकळ्या संध्याकाळी बंद होतात आणि प्राणवायूच्या अभावी त्याचा मृत्यू होतो. आता तसं बघितलं तर हा भुंगा बघा लाकडामध्ये पण छिद्र करू शकतो, भोग पाडण्याची त्याच्याकडे क्षमता असते, पण या सुगंधामुळे तो इतका आसक्त झालेला असतो की फुलाची पाकळी पण सोडू शकत नाही. आता इथे समजून काय घ्यायचंय, त्याच्यानंतर हत्तीचं पण एक उदाहरण आहे बघा. हत्ती कसा आहे, अतिशय बलवान प्राणी आहे. त्याला तर पकडणं महाकठीण आहे. पण या हत्तीला पकडण्यासाठी कसा उपाय केला जातो, तर एक खड्डा खणला जातो आणि त्याला वरून गवताने झाकलं जातं. दुसऱ्या बाजूला त्या खड्ड्याच्या एक हत्तीण बांधून ठेवली जाते जी ट्रेंड असते. आता हा हत्ती त्या हत्तीणीच्या स्पर्शासाठी एवढा व्याकुळ असतो की तिच्या मागे तो पळत येतो आणि तो खड्ड्यात पडतो आणि पकडला जातो. तर आता बघा, ही उदाहरणं आपण बघितली. या प्राण्यांमध्ये एक एक इंद्रिय बलवान असतं, त्यामुळे ते अडचणीत येतात. एकच मिनिट. ना हरे कृष्ण. तर ह्या प्राण्यांची एक एक इंद्रिय बलवान असतात, त्यामुळे हे अडचणीत येतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. आता मनुष्यामध्ये कसं आहे, पाचही इंद्रिय बलवान आहेत, ती आपल्याला काय काय करायला लावतील याची कल्पनाच न केलेली बरी. त्यांच्या अनियंत्रित इच्छा पूर्ण करण्याच्या मागे धावत राहिल्याने कर्मबंधनात तर मनुष्य अडकतो, जन्म मृत्यूच्या चक्रात वारंवार फसून राहतो. आणि त्याप्रमाणे म्हणजे इंद्रिय सुख हे आरंभी चांगले वाटतात बघा, आनंद देतात, पण शेवटी ते दुःखाचं कारण बनतात आणि भवबंधनात मनुष्य अडकतो. तर म्हणून इथे कृष्ण आपल्याला काय सांगतात की इंद्रिय सुख हे दुःखाचं कारण आहे. बुद्धिमान व्यक्ती अशा इंद्रिय भोगापासून दूर राहतो, कारण त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान असतं की ह्या गोष्टीचा आरंभ पण आहे आणि ह्याला अंत पण आहे. हे आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितलं गेलंय. माताजी पुढची घेता स्लाइड. हा, आता बघा इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे की इंद्रिय उपभोगामुळे मनुष्य काय काय करतो, तर जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहतो. कोणाला आता बघा मांसाहार करायचा आहे, कोणाला काय स्त्री सुख पाहिजे आहे, कोणाला धनसंपत्तीची लालसा आहे. यामध्येच तो अडकून राहणार, म्हणजे कर्मबंधनामध्ये फसून अनेकदा जन्म घेत राहणार. आता हे वेग असतात ना, इंद्रियांचे वेग म्हटले जातात, काम आहेत, क्रोध आहेत, या वेगांना सहन करायला शिकलं पाहिजे. आता कोणी मनुष्य जर का असेल आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, त्याने जर का हे काम आणि क्रोधाचे वेग तो सहन करू शकला,
तर आणि आपल्या बुद्धीला कृष्णांच्या कमलांशी स्थिर करू शकला तर असा जीव बघा जगातून मुक्त होऊ शकतो. पण जो या वेगांच्या आहारी जातो ना तो बद्ध होतो आणि भौतिक जगाची क्षणभंगुरता जो समजतो म्हणजे बुद्धिमान आहे त्याला कळतं की एक दिवस सगळंच निसटून जाईल आपल्या हातातून, फक्त भगवंतांची भक्ती आपल्या जवळ राहील. म्हणून वेगांना नियंत्रित करण्यासाठी साधनेचं महत्व सांगितलं जातं. कारण वेगांना बळी पडलं तर त्याचे परिणाम भयंकर भोगावे लागतात. पुनरपी काय म्हणतात ते, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनरी जठरे शयनम, म्हणजे सारखा सारखा पुनर्जन्म होत राहणार. मग तो माणसाचा असेल, प्राण्याचा असेल किंवा अ, वृक्षाचा पण असू शकेल. पुढची घेता माताजी स्लाइड. हा तर ह्याला या श्लोकाला बघा शांती सूत्र असं म्हटलं जातं. महत्वाचा श्लोक आहे हा. आपण वाचूया. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परम स्वामी आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे भोक्तारम, दुसरा सर्व लोक महेश्वरम आणि तिसरा म्हणजे सुहृदम. आता आपण निष्काम कर्म म्हणजे काय ते समजून घेतलं की फळाची अपेक्षा न ठेवता कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म, ज्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. पण तरीही निष्काम कर्म करतानाही इथे मी कर्म करतो आहे असा पण अहंकार आपण केला नाही पाहिजे. आता एखादं उदाहरण घेऊया. बघा, आता एक कुटुंब आहे ज्याच्यामध्ये घरातला जो पुरुष आहे तो नोकरी करतोय, पैसा कमवतोय. आता त्याने म्हटलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कष्ट करतो, मी एवढ्या लांब ऑफिसला जातो, त्यामुळे हे कमवलेले पैसे माझेच आहेत. तर आणि त्याने आपल्या कुटुंबाला हे पैसे द्यायला दिलेच नाहीत, म्हणजे नकार दिला, स्वतःच कडे ठेवले, आपल्या चैनीसाठी वापरले. तर मग होईल काय, घरामध्ये भांडणं होतील, कोणीच त्याच्या अशा वागण्याने आनंदात राहणार नाही. किंवा उदाहरण एखाद्या गृहिणीचं घेऊ शकतो बघा. ती आता गृहिणी सगळ्या स्वयंपाक करतात तर युजली त्या स्वतःची आवड न बघता आपल्या घरातल्या सगळ्या लोकांची आवड जपत असतात. मुलाला असं पाहिजे, पतीला असं पाहिजे, आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना हे आवडतं म्हणून ते बनवतात. आता कुटुंबातले सगळे जण आनंदी तिच्यावर असतातच असं नाही. मुलं म्हणतात काय रोज रोज तेच आमटी भात भात भाजी तू करते, काही चायनीज वगैरे करत नाहीस, पिझ्झा करत नाही. म्हणजे काय, तक्रारी आहेत, असंतोष आहे, कुरबुरी आहेत आणि त्या वाढतात पण. आता या दोन्ही ठिकाणी कृष्णांबद्दलचा विचार कुठेच नाहीये या दोन्ही उदाहरणांमध्ये. आता जेव्हा व्यक्ती कृष्णांच्या आनंदासाठी काम करते, केलेल्या कार्याची फळं कृष्णांना अर्पण करते, तेव्हा कृष्ण तर प्रसन्न होतात, पण आपल्यालाही खूप समाधान मिळतं आणि ह्याची अनुभूती आपण प्रत्यक्ष घेऊ पण शकतो. आता एखादं झाड आहे बघा, तर त्याला आपण म्हणजे रोप लावतो, तर कुंडीमध्ये रोप लावतो तेव्हा त्याच्या झाडाच्या मुळाला पाणी देतो बघा, त्याच्या पानांना, फुलांना वगैरे असं पाणी आपण देत नाही. ज्यावेळी झाडाच्या मुळाशी पाणी घालतो तेव्हा झाडाचं मूळ ते पाणी शोषून घेतं आणि सर्व झाडापर्यंत पोचवून ते झाड आता टवटवीत होतं. आता आपल्या शरीराचं उदाहरण घेऊ शकतो बघा. आपण अन्न पोटाला देतो, अन्न बनवण्याचं सामान आपले हात गोळा करतात, आणण्यासाठी पाय आपले मदत करतात, मार्केटमध्ये आपल्याला घेऊन जातात, मग ते सामान निवडताना डोळे काम करतात. पण देतो आपण अन्न कुठे, उदराला देतो, पोटाला देतो, तेव्हा ते शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोचतं. जसं झाडाच्या मुळांना पाणी घातलं नाही, नुसतंच पाना फुलांवर आपण घालत राहिलो तर काही दिवसांनी काय होईल, झाड मरून जाईल. तसंच उदराला अन्न दिलं नाही तर शरीर अशक्त होईल, काहीच काम करू शकणार नाही. जसं हाताचं काम आहे मुखावाटे उदराला अन्न देणं, तसंच आता आपलं काम काय आहे की कृष्णांची भक्ती करणं असं आहे. कृष्ण परमभोक्ता आहेत हे मानून जेव्हा कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण करतो, त्यांच्या आनंदासाठी कार्य करतो, तेव्हा कृष्ण प्रसन्न होतात आणि अनेक पटीने आपल्याला तो आनंद परत करतात. आपल्या मैत्रिणीने आपल्याला काहीतरी डब्यामध्ये घालून दिलं बघा, तर आपण रिकामा डबा कधी परत करतो का, नाही. काहीतरी गोष्ट आपण छोटीशी का होईना, थोडीशी का होईना त्यात घालून देतो. तर आता विचार करा, कृष्ण तर अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत,
आपण त्यांच्यासाठी छोटं कार्य जरी केलं तरी ते अनेक पटीने आपल्याला हा आनंद परत करतात. आता विशेष लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे, इथे कृष्णांना परमभोक्ता म्हटलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना प्रथम अर्पण करतो आहोत सगळ्या गोष्टी. पण इथे कुठे शोषण भाव नाहीये. शोषण भाव जेव्हा असतो ना, तो एकतर्फी असतो बघा. इथे कृष्ण अनेक पटीने तो आपल्याला आनंद परत पण करतात. त्यामुळे इथे कुठे शोषण भाव नाहीये. तर कृष्णांना जेव्हा आपण परमभोक्ता मानतो तेव्हा भांडण तंटे होत नाहीत. आता राजसूय यज्ञाचं उदाहरण आपण बघितलं होतं बघा. एक स्लाइड होती ती आधीच्या अध्यायामध्ये, ज्यामध्ये युधिष्ठिर महाराजांनी कृष्णांना यज्ञाचं अधिष्ठाता बनवलेलं होतं. आणि युधिष्ठिर महाराज राज्य करणार होते, पण ते कृष्णांच्या आनंदासाठी करणार होते. त्यासाठी त्यांनी नारद मुनींकडून मार्गदर्शन पण घेतलं होतं की ते कृष्णांना कसे प्रसन्न करू शकतात. राजा असूनही ते स्वतःला कृष्णाचा सेवक मानत होते. तर आपण काय समजून घ्यायचंय की आपलं आणि कृष्णांचं काय नातं आहे, तर स्वामी आणि सेवक असं आहे. प्रभू रामचंद्रांनी बघा लंकापती रावणाचा नाश केला आणि विभीषणाला राज्यावर त्यांनी बसवलं. नृसिंह देवांनी हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर प्रल्हादाला बसवलं. स्वतः राज्य केलं का त्यांनी? नाही केलं. तर त्यामुळे इथे शोषण भाव नाहीये. कृष्ण जे करतात ते भक्ताला आनंद देण्याकरता करतात आणि आपल्या अपेक्षेपेक्षा अनेक पटीने कृष्ण आपल्याला परत देतात. ते ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि त्यांचं सामर्थ्य कसं अमर्याद आहे आपण बघितलंय. षड ऐश्वर्य पूर्ण. भगवान या शब्दाचा अर्थच आहे की ऐश्वर्याने परिपूर्ण असा. मग दुसरं जे पण ज्या वेळेला आता आपण हे मानतो की कृष्ण परमभोक्ता आहेत, त्यावेळेला आपल्या मनाला शांती मिळते. मग दुसरा शब्द आहे सर्व लोक महेश्वर. बघा कृष्ण कसे आहे, सर्व ग्रह लोकांचे देवदेवतांचे अधिपती आहेत. हे सर्व जे जीव आहेत ना, हे सर्व भौतिक प्रकृतीच्या वर्चस्वाखाली असतात. जी कृष्णांच्या अधिपत्याखाली कार्य करते. मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम, कृष्ण म्हणतात. भगवंत या प्रकृतीचे स्वामी आहेत आणि सर्व जीव देवी देवता प्रकृतीच्या नियंत्रणाधीन आहेत. भगवंतांचं वर्णन यासाठीच बघा त्वमीश्वरानाम परमम महेश्वरम असंच केलं जातं. तर जो हे मान्य करतो की भगवंत सर्व लोक महेश्वरम आहेत, तो तत्काळ शांती प्राप्त करतो. आणि तिसरा शब्द आहे सुहृदम. सुहृदम म्हणजे काय? मित्र. तर भगवंत हे सर्व जीवांचे हितकर्ता आहेत, सर्वांच्या कल्याणाची इच्छा करणारे आहेत. सर्व जीवांवरती ते प्रेम करतात, त्यांचं रक्षण करतात आणि सर्वांच्या हृदयामध्ये ते स्थित आहेत परमात्मा म्हणून. तर परमपुरुषोत्तम साक्षात श्रीकृष्ण जर का आपले सुहृद आहेत, आपले मित्र आहेत, हे जाणून घेतल्यावरती आपल्याला कशाची काळजी करायला पाहिजे? हा, तर या श्लोकाचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतला ना की आपल्याला शांती प्राप्त होते. आपल्याला समस्या कधी येतात? जेव्हा आपण आपल्याला भोगता मानतो. भोग करण्याची आपली वृत्ती आपल्या दुःखाचं कारण बनते. आणि आपण जेव्हा कृष्णांना स्वामी मानतो, ते मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने आपण आपल्याला स्वामी मानतो, त्यावेळेला या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. पण ज्यावेळी आपण कृष्णांना स्वामी मानतो, आपल्याला सेवक मानतो, त्यावेळेला आपल्याला शांती प्राप्त होते. जेव्हा आपण स्वीकार करतो की कृष्ण परमभोक्ता आहेत, सर्व गोष्टींचे ते स्वामी आहेत, आपले परम शुभचिंतक आहेत, तेव्हा आपल्याला निश्चित शांती प्राप्त होते. आणि श्रीला प्रभुपाद म्हणत असत बघा, या श्लोकाचा अर्थ जर का सगळ्यांनी नीट व्यवस्थितपणे समजून घेतला आणि स्वीकार केला की कृष्णच भोक्ताराम आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत, सुहृदम आहेत, तर मग जगामध्ये कुठेही वाद, भांडण, तंटे, युद्ध हे होणार नाहीत. माताजी घेता पुढची स्लाइड. आता ही शेवटची स्लाइड आहे बघा. काय बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाचा प्रश्न होता, गोंधळ होता, कर्म करू की कर्माचा त्याग करू? मग कृष्णांनी सांगितलं होतं कर्मयोग हा कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कृष्णांनी सांगितलं अर्जुनाला, ज्ञान दिलं की निष्काम कर्म कसं करायचं. तर हे करताना आसक्ती राहिली नाही पाहिजे, कर्माचा द्वेष केला नाही पाहिजे. हे चांगलं, हे वाईट असा द्वंद्व न मानता कृष्णांच्या आनंदासाठी हे कर्म केलं जावं, उत्साहाने केलं जावं. आणि सगळ्यात शेवटी आपण शांती सूत्र बघितलं, ज्याच्यामध्ये आपण काय समजून घेतलं की कृष्ण परमभोक्ता आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत आणि सुहृदम आहेत. आणि जो हे मान्य करतो, स्वीकार करतो, त्याला शांती प्राप्त होते. तर इथे आता आपला अध्याय आजचा संपलेला आहे. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.